सुनील तटकरेंच्या निवासस्थानी भोजनाला आता भरत गोगावले जाणार नसल्याची माहिती मिळते. गोगावलेंना स्नेहभोजनाचं निमंत्रण आहे, पण ते उपस्थित राहणार नसल्याची देखील आता माहिती मिळते. स्नेहभोजनाचं निमंत्रण आहे, पण जाणार नाही असं गोगावलेंनी म्हटलेलं आहे. मंत्री आशिष शेलारही तटकरेंच्या निवासस्थानी आता भोजनाला अनुपस्थित राहणार असल्याची माहिती मिळते. या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी निलेश बुधावले सध्या आपल्या सोबत आहे. निलेश, नेमका आता गोगावले सुद्धा या स्नेहभोजनाला जे तो अनुपस्थित राहत आहेत, काय अधिकचे अपडेट्स आहेत? भरत गोगावले हे खरं तर सध्या एक कॉम्पिटिटर आहे पालकमंत्री पदाच्या रेसमध्ये. मात्र आदित्य तटकरेंना कुठेतरी पालकमंत्री पदाची त्यांच्या गळ्यात माळ पडेल अशा पद्धतीची सध्या शक्यता वर्तवण्यात येते आणि त्यामुळेच कुठेतरी आदित्य तटकरेंच्या म्हणजे सुनील तटकरेंच्या निवासस्थानी जे काही आज जेवणाचं निमंत्रण देण्यात आलं होतं त्या ठिकाणी त्या ठिकाणी अनुपस्थित राहणं आता भरत गोगावले यांना पसंत केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. भरत गोगावले आजच्या या स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाला येणार नाहीयेत. सुरुवातीपासूनच आदित्य तटकरेंच्या पालकमंत्री पदाला भरत गोगावले यासोबतच महेंद्र थोरवे आणि महेंद्र दळवी या तिन्ही आमदारांना प्रचंड विरोध केला होता आणि शिवसेनेच्या पदरातच हे पद मिळालं पाहिजे अशा पद्धतीची सातत्याने त्यांची भूमिका होती. मात्र आता कुठेतरी एक वेगळं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय आणि त्यामुळेच आज भरत गोगावले खासदार सुनील तटकरे यांना जे जेवणाचं निमंत्रण दिलंय त्याला अनुपस्थित आहेत, ते या ठिकाणी येणार नाहीये. तर दुसरीकडे भाजपचे मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार हे देखील मुंबईला बाय रोड निघून गेलेले आहेत. मुंबईतलं अमित शहा यांचं पुढील नियोजन त्यांच्याकडे आहे आणि त्यामुळेच ते देखील आजच्या या स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाला येणार नाहीत अशा पद्धतीची माहिती आता समोर येते. धन्यवाद निलेश, तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल. त्यामुळे आता सुनील तटकरेंच्या निवासस्थानी अमित शहांसाठी भोजनाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि आता त्या स्नेहभोजनाला भरत गोगावले आता अनुपस्थित राहणार आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.